मैन ऑफ द ट्रॉफी के हकदार बन चुके हैं आर्यन पवार। यस आर्यन पवार। यस आर्यन मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा हकदार ठरले। आर्यन माझ्यासोबत जोडले जातील आर्यन बनायला पाहिजे। आर्यन मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी तुम्हाला मिळाले। सर्वप्रथम सामना सुद्धा जिंकलाय आणि 46 धावा बनवल्या। तुझ्या वैयक्तिक खेळीबद्दल आणि मिळालेल्या ट्रॉफी बद्दल आपण काय म्हणणार? चांगलं वाटतंय बस। यस बरे वाटतंय, चांगलं वाटतंय। अजून एक प्रश्न आहे आर्यन, आर्यन अजून एक प्रश्न आहे। यावर्षी कर्तव्य आहे का? 100% बघा मंथन भोईरला माहिती आहे। परंतु आर्यन तुझ्यासाठी अजून एक प्रश्न आहे। सुंदर असं नियोजन आयोजन पाहतोय या प्लॅटफॉर्मवर खेळत असताना भव्य दिव्य मैदान आहे। आपल्या तळागाळातील आदिवासी खेळाडूंना फार मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलंय। व्यवसाय क्रिकेट खेळण्याकरता हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे। तर या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणतील? आयोजन तर खूप चांगलं आहे। नक्कीच आयोजन खूप चांगलं आहे, बरं आहे। आणि हे होते माझ्यासोबत एक जबरदस्त यंग टॅलेंट आणि खऱ्या अर्थानं मी बिल्ला असतील किंवा देविदास आमचे वाघमारे असतील की हा व्यवसाय क्रिकेटर आहे। आमचा विशाल असेल तो सुद्धा व्यवसाय क्रिकेट खेळतोय। प्रियेश आहे, अनिल दलाल आहे। परंतु जर का विचार केला ना, म्हणजे विशालचा विचार केला आणि अनिलचा विचार केला ते अनुभवी फलंदाज आहेत, खेळाडू आहेत। तर हे यंग टॅलेंट आहे, आर्यन आहे, प्रियेश आहे। तदनंतर आता ज्याची आम्ही गोलंदाजी ऋषिकेशची पाहिली हे यंग टॅलेंट आहे। अमित हिलम एक रायझिंग स्टार खेळाडू आहे, तो सुद्धा व्यवसाय क्रिकेट खेळतोय। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये केलं जाणार परिवर्तन त्या ठिकाणी ऐकणार आहोत। सुमधुर गोडसा आवाज, एक जबरदस्त समालोचक आपल्या पेनची आणबाण शान शुभमजी म्हात्रे यांचा गोडसा आवाज। सर सचिन रमेश तेंडुलकर सर गॉड ऑफ क्रिकेट यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी या मैदानाचं उद्घाटन सोहळा पार पडला। तदनंतर हे मैदान पेन तालुक्यांसाठी, पेन वासियांसाठी खुलं करण्यात आलं आणि तदनंतर या मैदानावरती अनेकशे मोठे सामने, अनेकशे दिग्गज खेळाडू या मैदानावरती घडले आणि आपल्या पेन तालुक्याचं नाव देखील त्या खेळाडूंना मोठं केलं। खरं तर आमच्या समालोचन कक्षाच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर भूषण मोरे सरांचा स्टँड आहे त्या ठिकाणी। त्यानंतर आपल्या पेन तालुक्याची आणबाण शान, खरं तर लेफ्ट हँड फलंदाज म्हणून यांची वर्णी खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे असे योगेश पवार सर यांचं देखील नावाचा स्टँड त्या ठिकाणी आपण मागच्या बाजूला समालोचन कक्षाच्या पाहतोय। पहिला गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय प्रशांत, पहिलाच फटका त्या ठिकाणी चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागले रेस त्या ठिकाणी जिंकले चेंडू आर पार सीमा पार चौकार। पाहतोय वेलोशी आणि त्याच्या विरोधात जयभवानी आंबेकर फलंदाजीसाठी सज्ज झालाय।
आपण ओपनिंग पेअर जर त्यांची पाहिली तर वैजनाथ आणि आशिष अशी ओपनिंग जोडी आणि वैजनाथच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे प्रशांत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढचा चेंडू अपेक्षेच्या बाहेर टाकलाय एक्स्ट्रा कव्हरला. कॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषा पार आलाय हा चौकार. काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच होतं. खरं तर डीजेचा जर आपण विचार केला तर रील्स जे ट्रेंडिंग सॉन्ग आहेत तेच ते वाजवत आहेत. खरं तर या सॉन्गची चर्चा अनेकदा इंस्टाग्रामवरती रील्सवर होत असते आणि तेच सॉन्ग त्या ठिकाणी वाजवतं. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धावा लागल्यात 9 धावा आणि पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. P1 पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर सर ही एंड आता मोठी वाटायला लागली आहे. कालच्या दिवसामध्ये त्या एंडने धावा होत नव्हत्या परंतु ही एंड आता या साईडला मोठी वाटायला लागली आहे आणि या एंडनी धावा येतील का हे पाहण्याजोगे असेल. खरं तर पहिल्या मॅचमध्ये मोठं फायटिंग स्कोर मोठं टायटल स्कोर या ठिकाणी 81 धावांचं उभारण्यात आलं होतं परंतु त्या ठिकाणी म्हणल्याप्रमाणे धावा का होणार नाहीयेत. चेंडू 1 बाउन्स टांगा पलटी घोडे फरार चौकार. जे केलाय आणि त्यानंतर काऊ करण्याच्या रिझन मध्ये एक खेळाडू तैनात केला 38 सर्कलच्या बाहेर परंतु या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चौकार पाहिला आपण फलंदाज आशिषच्या बॅट मधून. पुढचा चेंडू शॉर्ट पिच आपटला होता टॅकनी परंतु स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू 1 बाउन्स अडवण्यात यश आलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. वेगानं चेंडू फील्ड केल्यानंतर वेगानं फेकी देखील गेली परंतु या ठिकाणी 2 धावा प्राप्त होतील. गुड रनिंग वे बिटवीन द विकेट. 2 फलंदाज वैजनाथ आणि आशिष या 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय आपल्या संघासाठी धावफलकावरती धावा लागल्यात 15 धावा. पॉवर प्लेचं षटक पहिलं चालू असताना पुढचा चेंडू अगदी खोलात यष्ट्या दांडी गुल. वरती धावा लागल्यात 15. विनंती असेल त्या ठिकाणी जास्त टाइम घ्यायचा नाहीये. टीम मीटिंग्स कमी घ्यायची आहे आणि विनंती असेल त्या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांना देखील आपण 15 मिनिटाचा टाइम अलर्ट करायचा आहे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं समाप्त झाली नाहीत तर चौथ्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल पॅनलाइज केलं जाईल. तुम्हाला देखील या ठिकाणी विनंती असेल दोन्ही टीमला. धावफलकावरती धावा लागल्यात 15 धावा. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर प्रशांत जर विचार केला पॉवर प्लेच्या षटकाचा तर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर 5व्या चेंडूवरती 2 रन्स मिळाल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच विकेट मिळवण्यात यश प्रशांतला आलाय. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल साहिल. नगरपालिका एंड करून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. खरं तर या क्रीडांगणाची ख्याती खूप मोठी आहे. या क्रीडांगणावरती अनेकशे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो नाहीतर तुमचा एक खेळाडू
30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आपण चर्चा करत होतो सर की अनेकशे दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळ करून गेलेत. अनेकशा नाईट स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहिल्या. अनेकशा मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती होत असताना आपण पाहिल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेकशे प्रेक्षकांची गर्दी देखील आपण या मैदानावरती पाहणार आहोत. हे मैदान गणलं जातं खरं तर क्रिकेटसाठी आणि क्रिकेटच्या खेळासाठी. पुढचा चेंडू स्लॉटमध्ये होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल आणि संपलाय. फलंदाज वैजनाथचा खेळ. वैजनाथ बॅक टू द खेळाडू याच मैदानावरती खेळ करून खरं तर आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव, आपल्या पेन तालुक्याचं नाव देखील मोठं करत आहेत. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर ओमकार हलपालची खेळी अप्रतिम राहिली. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये पुन्हा एकदा मिड ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल परंतु त्या ठिकाणी चुकी केली. झेल सोडलाय की मॅच सोडलाय. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं प्रेडिक्शन नेहमीच क्रिकेट म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस हे प्रेडिक्शन क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि पकडा कॅच जिंका मॅच. तुम्ही अशा प्रकारे झेल सोडाल, अशा प्रकारे क्षेत्ररक्षण कराल, थोडीशी तुम्हाला आगेकूच करावी लागेल धावा बनवत असताना किंवा धावा डिफेंड करत असताना. जेवढी महत्वाची फलंदाजी आहे, जेवढं महत्वाचं गोलंदाजी आहे, तितकंच महत्वाचं क्षेत्ररक्षण देखील असतं. स्ट्रेट ड्राईव्ह केले त्या ठिकाणी, चेंडू वन बाउन्स अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं धावत आला, स्ट्रेट फटका मारला. कालच्या ठिकाणी दुर्शेत संघाचा जर खेळाडू 30 धावा बनवल्या तर 2 गुंठ जागा, म्हणजे क्रिकेट कितवर पुढे गेलेत. मधुकर शेठ मामा यांच्या माध्यमातून खरं ते बक्षीस, ते पारितोषिक लावलं गेलं होतं. म्हणजे क्रिकेट कितवर पुढे गेलं. तिल्लोरे तलोजामध्ये एक स्पर्धा होती सर, तर त्या ठिकाणी 3 षटकारामध्ये 1.25 लाख रुपये बक्षीस होती आणि 1.25 लाख रुपये असे पॅव्हिलियन कक्षामध्ये जमा केले होते. म्हणजे क्रिकेट कितवर पुढे गेलंय हे देखील आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटला भरपूरचं महत्व या ठिकाणी ISPL ने आणून दिलं. त्यानंतर बरेचसे दिग्गज खेळाडू आपण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना पाहिले आहेत. चला जाऊया, थोडीशी देऊया संधी डीजे मास्टर. आंबेकर संघाच्या वेस एका बाजूला वेलोशी तर एका बाजूला जय भवानी आंबेकर असा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय.
यस सुकऱ्या जाधव साहेबांना या ठिकाणी विनंती असेल समालोचन कक्षाकडे यायचं आहे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य मालमीरा विद्यमान सदस्य सुकऱ्या जाधव यांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. विनंती असेल तिसरा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल रोशन नगरपालिका एंड कडून. दोन्ही एंडी हे क्रिकेट खरं तर अतिशय दक्ष पंच त्या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बांधवा मंथनजी भोईर सरांना, त्यानंतर समीर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय. जाईल का मोठा फटका, परंतु सुंदर 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 झेल पकडायचा प्रयत्न नक्कीच केला होता. चेंडू सीमा पार गेलाय. आलाय हा दर्जेदार षटकार. षटकार आलाय त्या ठिकाणी खरं तर क्षेत्ररक्षक होता, कॅच देखील पकडली होती, परंतु काय घडलंय पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय. मोठा 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 षटकार. षटकार आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात 37 धावा 37 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. विनंती असेल त्या ठिकाणी चेंडू नवीन घ्यायचा आहे. यस नवीन चेंडू द्यायचा आहे त्या ठिकाणी. चेंडू जर हरवला असेल तर लगेचच नवीन चेंडू आतमध्ये मैदानामध्ये द्यायचा आहे. सर्वच टीम्सला हे लागू करण्यात येणार आहे. ज्या वेळेला चेंडू हरवेल त्या ठिकाणी नवीन चेंडू दिला जाईल. चांगला षटकार आलाय. खरं तर लगातारचे 2 षटकार आपण पाहिले. फलंदाज रवीच्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी आंबेकर संघासाठी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. लगातारचे 2 षटकार रोशन वरती डोकलेत. आक्रमण केलंय त्या ठिकाणी फलंदाजानं. रवी 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु कॉट अँड बोल्डची संधी. पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटल्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल जमिनीला दान झालाय. झेल सुटलाय. झेल कुणाचा सुटलाय तर ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. रवी वाघुलेचा झेल सोडलाय त्या ठिकाणी विकेट किपर जर म्हटलं तर MS धोनी सर. आणि तशाच प्रकारची विकेट किपिंग तुम्हाला करावी लागेल. रायगड टेनिस क्रिकेट मधील बेस्ट विकेट किपर म्हणून कोण गणला जातो तर योगेश पेनकर सर नेहमीच तुम्हाला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दिसतील. त्यांच्यासारखी तुम्हाला विकेट किपिंग करावी लागेल. तेवढा मोठा व्यावसायिक खेळ तुम्हाला करायचा असेल तर तुमचं 100% डेडिकेशन देणं तुम्हाला गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आता चुकी करणार नाहीये. खर तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या रिजन मध्ये अप्रतिम झेल पकडलाय झेल आणि संपलाय. रवी वाघोले स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती अडल्यानंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव प्राप्त होईल त्या ठिकाणी. आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 38 धावा 38 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स.
आंबेकर संघाची आपण बदवा अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, तेवढी चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल आपल्या संघासाठी. एक फायटिंग टोटल स्कोर तुम्हाला उभा करायचा असेल तर टीम वेलोशी संघासमोर. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये आहे, सरळ भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, विकेट. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला आलाय. फलंदाज रमेश बॅक टू द डगआउट. चॅम्पियन्स ट्रॉफी सरपंच चषक 2025 हे पहिलं पर्व आपण मैदानामध्ये पाहतोय. आयोजकांनी केलेला अट्टहास आमच्या देखील समाजाच्या मुलांना, आमच्या समाजातील लोकांना हे सामने खेळावे आणि हे सामने पाहायला मिळावे. या मैदानावरती चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळावा, त्यासाठी आयोजकांना खरं तर ही मेहनत घेतली आणि ती मेहनत फळाला देखील आली आहे. आजचा शेवटचा दिवस. पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये केळजाई संघ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये स्वतः आयोजक संघ विरानी, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये निगडावाडी संघ हे संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. आजच्या दिवसामधून एक संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यानंतर मेगा फायनल होईल. आजचा दिवस आहे शेवटचा दिवस, मेगा फायनलचा दिवस. खरं तर 4 दिवस सलग चालणारी ही स्पर्धा. पहिल्या दिवसामध्ये जर समालोचनाचा विचार केला तर स्वप्नीलजी पवार सर आणि त्यांच्या समवेत वामन दरोडा सर होते. त्यानंतर दुसरा दिवस स्वप्नीलजी पवार सर, त्यानंतर त्यांच्या समवेत देखील वामन दरोडा सर होते. आणि कालचा दिवस जर विचार केला आपण तर मी शुभम म्हात्रे, त्यांच्या समवेत प्रकाश भगत आणि त्यानंतर वामनजी दरोडा सर असे कॉमेंटेटर तुम्हाला पाहायला मिळाले. आणि आजचा शेवटचा दिवस, आजचा मेगा फायनलचा दिवस. आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर माझ्या समवेत वामनजी दरोडा सर, पेन पूर्व विभागामध्ये ज्यांची खरं तर आवाजासाठी खूप ओळख आहे आणि एक पेन पूर्व विभागाचा पहाडी आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे, तेच आमच्या समवेत खरं तर आजच्या दिवसामध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकणार आहात. आणि स्वतः मी शुभम म्हात्रे, माझा देखील आवाज तुम्ही ऑनस्क्रीन ऐकतायत. आणि या ठिकाणी आलेले सर्व प्रेक्षक असतील आणि अनेकशे मान्यवर आजच्या दिवसामध्ये देखील जोडले जातील आणि सर्व खेळाडू असतील, या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि स्वागत असेल जय गणेश क्रिकेट संघ विराणी आयोजित विराणी चॅम्पियन्स ट्रॉफी सरपंच चषक 2025 हा दैदिप्यमान सोहळा भूतो ना भविष्य. खरं तर आपल्या आदिवासी समाजाला मोठी स्पर्धा खेळावी आणि मोठी स्पर्धा खेळायला मिळावी म्हणून हे अप्रतिम आयोजन नियोजन समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा लाईव्ह तुम्ही पाहतायत. आणि या मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल समर्थ लाईव्ह इव्हेंट या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दाबा. यापुढील सर्व सामने आपण समर्थ लाईव्ह इव्हेंट वरती जेवढे सामने होतील तेवढे सामने आपल्या ऑन स्क्रीन वरती टूल बार वरती येतील, ते तुम्ही सामने पहा. खरं तर आपल्या मराठी माणसाचे चॅनल आहे आणि आपल्या मराठी माणसाच्या चॅनलला वर गेलं पाहिजे, यासाठी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आंबेकर संघाला. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 42 धावा. 5 गडी 5 झालेत. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. शेवटचं षटक घेऊन अजय गोलंदाजी मार्कर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. डॉट चेंडू आला. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर पहिला सामना आपण आजच्या दिवसातील पाहिला तर धावांचा उच्चांक खरं तर गाठला होता तो सावरसाई संघानं. तब्बल 81 धावा बनवल्या होत्या आणि एक रन रेट वाईज बाय देखील आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये कोण मोठ्या स्कोर उभा करेल याकडे देखील लक्ष गेलं जाईल. एक धाव जोरात वेगानं पूर्ण केली, परंतु दुसरी धाव घेत असताना त्या ठिकाणी आपला विकेट सॅक्रिफाय केला फलंदाज चंदूच्या बॅट मधून. खरं तर 6 धावा आल्या होत्या आपल्या संघासाठी आणि या 6 धावा देखील महत्वाच्या ठरतील. एक एक धाव देखील महत्वाची आहे, एक एक चेंडू देखील महत्वाचा आहे प्रत्येक संघासाठी. आणि एका एका धावेने खरं तर संघ विजय होत असतात आणि एका एका धावेने खरं तर पराभूत देखील होत असतात. एका विजयानं कोणी राजा होत नसतं, एका पराभवाने कोणी फकीर होत नसतं. प्रत्येक जण ग्रामीण क्रिकेट खेळतो आणि ग्रामीण क्रिकेटची खासियत आहे
खरं तर आपल्याच गावातील एक संघ असतो आणि आपल्याच गावातील संघ हे खेळाला ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतात तेव्हा गावाची आणि आपल्या संपूर्ण नावाची चर्चा नक्कीच मैदानामध्ये होत असते. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता, दुधारी तलवारचा वापर त्या ठिकाणी केलाय, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाहीये. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आपलं काम चोख बजावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पडला आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली आणि धावफलकावरती धावा लागल्यात. 43 धावा, 43 रन्स धावफलकावरती लागली. खरं तर फायटिंग स्कोर उभा झाला आहे सर. खरं तर त्या एंडचा जर आपण विचार केला तर धावा कमी येत आहेत. फायटिंग टोटल उभा केलाय. शेवट गोड होईल का त्या ठिकाणी? यस, शेवट गोड केलाय. फलंदाज प्रमोदनं सीधी उंगली से घी निकल रहा था, तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळायचं नव्हतं, कारण पहिल्या चेंडूवरती देखील मोठा फटका आला होता, परंतु देर आहे दुरुस्त आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. धावफलकावरती धाव पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धासाठी ऐकूया आवाज पेन तालुक्यातील नामवंत समालोचक आणि पूर्व विभागात ज्यांचं नाव गाजतंय असे वामनजी तरड सर. चला नेक्स्ट मॅच पानेड आणि हेदुडणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. लगेचच विनंती असेल. मिड इनिंग झालेली आहे. पानेड आणि हेदुडणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लगेचच टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये जाऊया आपण, ऐकूया आवाज त्या ठिकाणी वामनजी तरड सरांचा. ज्या ज्या वेळेला टीम अडचणीमध्ये येते त्यावेळेला टीमला बाहेर काढतोय मंथन भोईर, परंतु खऱ्या अर्थानं टीमला जो बीट करतोय आणि टीमला विजयापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असेल तर खऱ्या अर्थानं विवेक वेलकडे जबरदस्त राजेश खेळाडू इज गेम चेंजर. इस दोनों बल्लेबाज पवन की तरफ निकल चुके. टॉप ऑर्डर में दोनों बल्लेबाज आ चुके. एलओसी टीम की तरफ से जीतने के लिए 50 का आंकड़ा चाहिए कि इस आंकड़े को पार करेंगे, चेस करेंगे या डिपेंड हो जाएगा गेंदबाजी मार के ऊपर. जय भवानी अंबेडकर टीम की तरफ से इस एलओसी टीम के सभी खिलाड़ी के लिए मैं अनुरोध जरूर करना चाहूंगा कि आप सामने बैठिए, क्योंकि ये जो सामने
इस देखिए साइलेंट जोन भी वायलेंट हो गया। 12 बच गए, लेकिन 12 किस टीम के बजेंगे एक कुछ समय में पता चलेगा, क्योंकि जीतने के लिए 24 गेंदे और 24 गेंदों में चाहिए 50 का आंकड़ा। 49 बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। जय भवानी अंबेडकर टीम के स्कोर कार्ड के ऊपर 49 का आंकड़ा आ चुका है। 50 चाहिए जीतने के लिए। बल्लेबाज प्रोपिन क्रिक की तरफ आ चुके हैं। स्ट्राइक के ऊपर रोशन, 900 गेंद के ऊपर करण। बॉलर नेम प्रमोद। प्रमोद का P1 का पहला ओवर लेकर आ जाएंगे, और पहले ओवर में क्या प्रमोद प्रमोट करेंगे गेंदबाजी के गेंदबाज को, क्योंकि प्रमोद है कि गेंदबाज का नाम। गेंदबाजी प्रमोट करेंगे क्या? पहले गेंद यस, गोली की रफ्तार के साथ गेंद निकल गई कीपर के 10 रनों में। डॉट गेंद की हो गई समाप्ति। पहले गेंद रैपिड के साथ फेंकी थी जरूर प्रमोद ने, तब मैंने कहा था प्रमोद दादा गेंदबाजी मार के और प्रमोद आया है जरूर। गेंदबाज को प्रमोट करेंगे क्या? तो इस पहले गेंद को किया प्रमोट और गेंद को निकाला डॉट। डॉट गेंद की हो गई समाप्ति। फिर से गेंदबाज तैयार प्रमोद, और तो विकेट मारा। एक्रो दलान खेलने का प्रयास, ऑफ साइड केयर में गेंद को हल्के हाथों से खेला, और तब तक सिंगल रन की हो गई चोरी। टोटल 1 रन बन चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 50 का आंकड़ा चाहिए जीतने के लिए। 49 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। जय भवानी अंबेडकर टीम के स्कोर कार्ड के ऊपर 49 का आंकड़ा जीतने के लिए 50 चाहिए। उसका पीछा करने के लिए एलओसी टीम के दोनों बल्लेबाज पपिन क्रिच के ऊपर खड़े। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आ चुके करण। करण और रोशन ऊपरी हिस्सा लगा था लॉन्ग स्टॉप थर्ड की तरफ गेंद निकल चुकी है ऑन द कारपेट। कारपेट का सीना चिरकर मिलेंगे नंबर 4 डीजे। आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज फिर से तैयार। नगर पालिका इंड की तरफ से और 2 विकेट मारा। पटका फंस चुका है, क्या लटक जाएंगे? एलिवेशन नहीं है, और ये देखिए पहला विकेट लटक गया। बैक टू डग आउट एलओसी टीम का खरा। दुक्का रन पूरा किया। भाग मिलका भाग, भाग मिलका भाग, भाग मिलका भाग। ये भागम भाग का जमाना। आइए 2 रन की दिन दहाड़ी हो गई चोरी, और कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 8। 1 विकेट के नुकसान के ऊपर 8 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 50 चाहिए जीतने के लिए। 50 का पीछा गेंदबाज की मार के ऊपर। गेंदबाज प्रमोद अगली गेंद फेंकने के लिए तैयार। स्ट्राइक के ऊपर रोहन। वो स्विच बिल्कुल दुधारी तलवार का वापर किया था। बने तो बने, ना बने तो दादा अब्दुल गनी, और ये गेंद निकल के बाउंड्री के बाद
या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे पानेड आणि हेदुडने। चले मैदान की तरफ फिर से चलते हैं। पहला ओवर का खेल खत्म, 50 का पीछा, 1 विकेट बैक टू डगआउट और टोटल रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। जी बिल्कुल, हमने जिसका जिक्र किया था मौर्या वर्कआउट टीम का तारनहार विवेक जी बेलकड़े, बिल्कुल उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा स्वागत करना चाहेंगे हम लोग। हमारे पेंच विभाग में रैंकिंग 1 में टीम गणी जाती है, बहुत बड़ी दादा टीम है मौर्या वर्कआउट टीम, लेकिन 12 का आंकड़ा चुका है स्कोर कार्ड के ऊपर और लाभ किया, उड़ाया है फील्डर नीचे, आइए दूसरा झटका जोर भरोसा रखे तो किसके ऊपर रखे, क्योंकि बहुत बड़ा ये आजकल का जालिम जमाना चल रहा है। लेकिन देखिए 2 विकेट बैक टू डगआउट, 12 का आंकड़ा, 50 का पीछा, दूसरा ओवर चल रहा प्रगति पथ, दूसरा ओवर का भागदौड़ संभाल के लिए गेंदबाज आ चुका है अंबेडकर टीम की तरफ से। गेंदबाज थोड़ा स्पीड अप कीजिए, बल्लेबाज न्यू बैटर परशुराम, हाँ परशुराम का बल्ला लेकर आइए दादा, परशुराम का अस्त्र है ना वो लेकर आइए। हाँ देखिए आप ज्यादा से ज्यादा वक्त ना लीजिए। हाँ बिल्कुल, जो देखिए हम लोग अगर क्रिकेट का खेल रहे तो इंटरनेशनल का रूल्स के जो भी है जो भी फॉलो करने पड़ते हैं, लेकिन ज्यादा से ज्यादा वक्त ना लीजिए परशुराम। चलिए मैदान की तरफ चलते हैं। 2 ओवर का खेल, दूसरा ओवर चल रहा है, 2 विकेट बैक टू डगआउट, टोटल 12 के ऊपर 2 विकेट के 12 बच चुके हैं। अगले गेंद और ये देखिए ये भी कहीं ना कहीं फंस गए, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, कवर के एयर में गेंद को उड़ाया था लेकिन मिस फील्डिंग। क्या हुआ, एक पकड़ना चाहता है दूसरा फेंकना चाहता है, दोनों में हो गया गड़बड़ घोटाला और दोनों की हो गई चोरी। टोटल 14 का आंकड़ा जाएगा स्कोर कार्ड के ऊपर। 14 का आंकड़ा काफी खूबसूरत दोस्तों नियोजन आयोजन जय गणेश क्रिकेट संघ विरानी चैंपियन ट्रॉफी सरपंच चषक 2025 का कारवा आज का फाइनल डे। एक्रोस द लाइन, मिड विकेट के रीजन और कॉर्नर के बीच में गेंद को खेला, बेंगल फील्डर बन गए दर्शक, गेंद निकल गई बाउंड्री के बाहर, आउट ऑफ द पार्क, चौकार। थैंक यू डीजे, बहुत बड़ी धुन डीजे वाले दादा आपने बजाई राम लल्ला, क्योंकि बहुत बहुत और बहुत दोस्तों जो बड़ा त्योहार हर एक घर में मनाया था जब अयोध्या में। अगली गेंद चलते हैं, लेकिन गेम की तरफ चलते, लेकिन ये किस प्रकार की गेंद है भाई, योगा प्रकार, ये तो यह चंड सीमा पर मिलते है चौकार, देते हैं डीजे के लिए मौका, डीजे ठोक। का पीछा, oh yes, you miss, I definitely hit, फर्नीचर को किया डिस्ट्रॉयज, फर्नीचर को किया उद्ध्वस्त, डीजा।
अविनाश, अविनाश गेंदबाज 10-12 कदमों का इस्तेमाल करने की कोशिश करेंगे अविनाश। क्या अविनाश ये 12 गेंदों में 28 चाहिए, 12 गेंदों में 28, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज, स्ट्राइक ओवर बल्लेबाज रोहन दुधारी तलवार का वहां पर किया था। लगे तो छगी, ना लगे तो दादा खुद की बर्बादी। जाना था जापान, पहुंच गए चीन, जाना था वहां से पहुंच गए काशी। एडवाणु गेंद की हो गई समाप्ति। आने वाले 11 गेंदे और 11 गेंदों में चाहिए 28, 11 गेंदों में 28 चाहिए। फिर से गेंदबाज तैयार, 10-12 कदम का इस्तेमाल। पंच के क्या चाहिए दादा? बम बम बोले, तीसरी आंख चाहिए। यस, थर्ड पंच अब चाहिए, तीसरा पंच की मांग, तीसरे पंच की मांग जरूर। लेकिन 11 गेंदे बची हैं, 11 गेंदों में चाहिए 28। और गेंदबाजी मार के ऊपर फिर से गेंदबाज तैयार अविनाश। लेकिन अविनाश के ऊपर कहीं ना कहीं डाउटफुल, जो बल्लेबाज ने थोड़ा सा उन्होंने उनके ऊपर संदेह लिया है जरूर। लेकिन क्या अच्छी गेंदबाजी होगी इस मैदान के ऊपर अविनाश के द्वारा? जय भवानी अंबेडकर टीम का ये गेंदबाज जीतने के लिए 11 गेंदे बची और 11 गेंदों में एलओसी टीम के लिए चाहिए 28। अविनाश फिर से तैयार, नगर पालिका इंड की तरफ से, पंच के बाएं तरफ से फुलटॉस गेंद थी, उछाल ज्यादा मिला है, लंबाई कम। ऑन साइड गियर में गेंद को ट्रैवल किया, सिंगल को हो गया डबल कन्वर्ट। दिन दहाड़े दो रनों की छोरी, 2 रनों का मिल जाएगा इजाफा और 2 रनों से हो जाएगा अंतर कम। आने वाली 10 गेंदे, 10 गेंदों में चाहिए 26, 10 गेंदे बैलेंस और 26 रन चाहिए। स्ट्राइक पर रोहन, रोहन और साहिल, ये दोनों बल्लेबाज है एलओसी टीम के। लेकिन गेंदबाजी मार के ऊपर भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज तैयार। फिर से अविनाश, अविनाश की अगली गेंद फेंकने के लिए तैयार। 10 गेंद में 26, अक्रॉस द लाइन, फ्रंट फुट के ऊपर चले गए थे। लेकिन ये क्या किया, बल्लेबाज ने नटराज स्टाइल में खेलने की कोशिश की थी, लेकिन बल्लेबाज से बेहतर चालाक गेंदबाज नजर आया। ऐसा गेंदबाज है अविनाश, जिन्होंने देखा, जांचा, परखा और गेंद को फेंका बिल्कुल गेंदबाज बल्लेबाज की तरफ। लेकिन डॉट गेंद को निकालने के लिए कामयाब बन गए अविनाश। अगली गेंद दुधारी तलवार, आपकी ओवर, चेंडू निकल जाएगा बाउंड्री के बाहर, मिलेगा नंबर 4-4-4-4 4। यस, 4 रनों से हो जाएगा अंतर कम। आने वाली गेंदें रहेगी मेरे ख्याल से तकरीबन 8-22। क्या किया था दुधारी तलवार का प्रयास, जब मैन से निकाली थी तब लगी थी उसको धार, किया वार, मिला चौकार। across the line, yes, विकेट जाएगा बैक टू आउट। चले मैदान की तरफ चलते हैं। काफी कांटे भरा संघर्ष, लेकिन 4 झटके अजय। लेकिन गेंदबाजी मार के ऊपर अविनाश, ओ ये देखिए पर भटक रहे, ये दूसरा विकेट।
और दूसरा विकेट लेग पेपर का विकेट जाएगा बैक टू डग आउट डीजे। टोटल 22 रन चाहिए, 6 गेंदों में 22 चाहिए, 22 चाहिए, 7 चेंडूमध्ये 22 धावा बनवायची आहेत एलओसी टीमला. इज द बेटर नेम एस रवि गेंदबाजी मार के ऊपर, लेकिन बेटर नेम एस विजय. विजय इनोवेटर मैदान की तरफ दाखिल हो चुके, लेकिन 6 गेंदे बैलेंस और 6 गेंदों में चाहिए 22 का आग्रह. 22 चाहिए. साहिल स्ट्राइक इनके ऊपर विजय और गेंदबाज का भाग दौड़ संभालने के लिए रवि वाघुले. रवि वाघुले बहुत सारा क्रिकेट उनके पिताजी ने खेला, आप वो खेल रहे हैं, तो यकीन देखिए ये पिता की पहचान होती है कि अगर हमारे अंदर जो गुण होती है वो बेटे में आना चाहिए. तो रवि वाघुले के जो पिताजी गोपाल वाघुले, जिनका बहुत बड़ा दबदबा था जब नारंगी टीम हो या अंबेकर टीम हो, नारंगी टीम में जब खेला करते तो इनके बहुत बड़े हार्ड हिटर बल्लेबाज करने जाते थे गोपाल वाघुले, लेकिन उनके रवि वाघुले के पिताजी हैं. करने का प्रयास, थोड़ा सा हो गए बम्बलिंग मिस्टेक, लेकिन क्या गेंद शॉट फाइनल की तरफ, एक सिंगल, 1 रन से हो जाएगा अंतर कम. आने वाले 5 गेंदों में चाहिए 21, 5 गेंदों में 21 चाहिए. हितवट ने बनाम पानेड़, इनके बीच में मुकाबला खेला जाएगा. रवि फिर से तैयार, स्ट्राइक और बल्लेबाज. ओ स्लो डिलीवरी, लेकिन ऑफ स्टिक ज्यादा बाहर, पनिश करेंगे गेंदबाज को, अतिरिक्त रन हो जाएगा खर्चा. आने वाले 5 गेंदे और 5 गेंदे में चाहिए 20, 5 गेंदे बैलेंस और 5 गेंदे में चाहिए 20 का आग्रह. फिर से तैयार रवि वाघुले. यस, लाभ किया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, प्रयास बहुत अच्छा था, लेकिन तब मिलेंगे 2 रन. तीसरा रन लेने की कोशिश कर रहे, लेकिन क्या ये गड़बड़ हो सकता है क्या? यस, ये हो गई गड़बड़. विजय दादा क्या हुआ, जो नहीं होना चाहिए था वो विकेट आप गवा बैठे. रनआउट का विकेट.
लाभ किया है जरूर, फील्डर नीचे और एक धक्का और विकेट, बैक टू टेक आउट। बागुले स्ट्राइक एंड के ऊपर और एलओसी टीम का बल्लेबाज राहुल मैदान की तरफ जा चुका है, लेकिन रवि बागुले मिड स्ट्रोक। एक मिनिट सर, या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. खरं तर ओमसाई स्पोर्ट्सचे ओनर वडाव गावचे सुपुत्र आणि वाशिवबाग क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष माजी उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. योगेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या ठिकाणी VIP डाईस मध्ये स्थानबद्ध व्हायचं आहे. प्लीज योगेश दादा विनंती आहे. आणि विराणी गावचे जर ज्यावेळेला जर्सीस जेव्हा प्रिंट करत असतं सर, तेव्हा ओमसाई स्पोर्ट्स यांचं जे दुकान आहे त्या दुकानामध्ये खरं तर या जर्सीज सगळ्या प्रिंट करत असतात आणि त्यांचं काम वाशिवबाग क्रिकेट संघटनेसाठी अप्रतिम राहिलं असे आमचे दादा योगेश दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत झालंय. त्यांचं जय गणेश विराणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि स्वागत करतोय. चलो फिर से मैदान की तरफ चलते हैं और ये देखिए मुकाबला फंस चुका है. अब मुकाबला धीरे 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 करवटें बदल कर निकल चुका है जय भवानी अंबेडकर टीम की तरफ. अब फॉर्मेलिटी बची है दादा इस मैच की. एक युवा उद्योजक यस लाभ किया, लेकिन फील्डर नीचे ये कैच को छोड़ा लगभग, लेकिन मुकाबले में बड़ी जीत हासिल